नमस्कार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सामाजिक न्यायासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध पातळीवर महाराष्ट्र शासन प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी सामाजिक न्याय विभाग आहे स्वतंत्र असा. जिल्हा परिषद जी आपण ज्याला पंचायत समिती, ग्रामपंचायत, 3 टायर सिस्टीम म्हणतो, की अगदी गावकुशातल्या शेवटच्या टोकावरच्या माणसालाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात सर्व घटकातील लोकांच्या विकासासाठी शासनाचं उत्तरदायित्व अधिक आहे. या दृष्टीने भारतीय राज्यघटनेमध्ये विशेष तरतूदही करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्य हे दुर्बलतल जनवर्ग यांचे आर्थिक व शैक्षणिक हितसंवर्धन याचं रक्षण करेल. आणि या राज्यघटनेतील हमीतूनच सामाजिक न्यायाची एक व्याप्त भूमिका जी आहे ती शासनाने आपल्या पातळीवर विस्तारलेली आहे आणि त्याच्यातूनच मग सामाजिक न्याय विभाग असेल आणि त्याच्या अंतर्गत विविध विभागाची जी आहे ती रचना झालेली आहे. याच्या बरोबरच आणखी एक महत्वाचं पाऊल महाराष्ट्र शासनाने असं एक उचललेलं आहे, प्रगत पाऊल त्याला म्हणता येईल, की अनुसूचित जाती जमातीमधील लोकांच्या हक्कांचं संरक्षण होतं किंवा नाही हे तपासण्याकरता अनुसूचित जाती जमाती आयोगाची एक स्वतंत्र स्थापना जी आहे ती स्थापना महाराष्ट्राने लोक कल्याणकारी राज्याच्या माध्यमातून घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय वेगळ्या पद्धतीने सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध होऊन सर्वच पातळीवर प्रयत्नरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत अगदी शेतकऱ्यांना सुद्धा विकासाच्या प्रवाहात येता आलं पाहिजे. गावकुसा बाहेरचे जे शेतकरी आहेत, दादासाहेब गायकवाड सबळीकरण सारखी योजना असेल की प्रत्येकाला अनुसूचित जातीतील जमातीतील शेतकऱ्यांना सुद्धा विहिरीचा लाभ भेटला पाहिजे, सिंचनाचा लाभ भेटला पाहिजे, शिक्षणाचा लाभ भेटला पाहिजे, आरोग्याचा लाभ भेटला पाहिजे, परदेशी शिष्यवृत्ती आहे शिक्षणासाठी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक कटिबद्ध होऊन शासन एक व्याप्त भूमिकावर काम करत आहे. आपण ह्या अनुषंगानंच आज या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल बेशराम या ठिकाणी आपल्यासोबत चर्चेसाठी आपण त्यांना विशेष निमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की महाराष्ट्राच्या या लोककल्याणकारी राज्याच्या ध्येय धोरणामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाचं नेमकी भूमिका कुठल्या पद्धतीने आहे आणि या अनुषंगाने अनेकही काही प्रश्न जे आहेत ते आपण त्यांच्याशी चर्चा पुढे सुरू ठेवूयात. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की आयोगाची नेमकी भूमिका कशा करता याची निर्मिती झालेली आहे आणि कुठला उदात्त दृष्टिकोन याच्या पाठीमागं निश्चित केलेला आहे. नमस्कार आणि धन्यवाद. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडताना संविधानामध्ये ज्या अनेक गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत त्याचपैकी अनुसूचित जाती जमाती आयोगाची निर्मिती, ती संकल्पना त्याला परिभाषित करण्यापासून तर त्याला या राज्यातल्या सगळ्यात शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या माणसाला आवश्यक आणि योग्य तो न्याय शासन आणि प्रशासन पोचतं करतं की नाही ती पाहण्याची व्यवस्था म्हणजे अनुसूचित जाती जमाती आयोग आहे. अशा पद्धतीच्या निष्कर्षाप्रत मी आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पोचलेलो आहे असं म्हणायला मला कुठलीही हरकत वाटत नाही. खरं तर आपण जे सांगितलं की शासनाच्या अनेक योजना आहेत आणि 2014 ते 2019 या देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या माध्यमातून आणि वतीनं ज्या काही योजना लोकांच्या पर्यंत पोचत्या व्हायच्या होत्या त्या पोचत्या करण्याच्या पुढचा भाग म्हणून याच राज्यातल्या लोकांनी बहुमतानं देवेंद्रजी फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचे शासन आणि प्रशासन यामधला दुवा म्हणून आणि शासन आणि प्रशासनावरती देखील एक चेकपॉइंट म्हणून त्यांचं काम योग्य पद्धतीनं चालतं की नाही, शासनाच्या योजना योग्य आहेत की नाहीत आणि त्या योग्य पद्धतीने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात की नाही ते देखील पाहण्याचं काम
अनुसूचित जाती जमाती आयोग या नात्यानं आणि उपाध्यक्ष म्हणून मी विशेषत्वाने करत आहे. आणि त्यामुळं ज्या काही योजनांचे संदर्भ आपण आपल्या प्रस्तावनेतून या ठिकाणी विशद केलेले आहेत, लोकांच्या पर्यंत पोहोचते करण्याचे प्रयत्न केलेले आहेत, ते खरंच माझ्या दृष्टीनं वाखाणनीय आहे. जेव्हा मी पहिल्यांदा सामाजिक न्याय विभागाची बैठक घेतली अनेक जिल्ह्यांमध्ये, तेव्हा माझ्या निदर्शनास असं आलेलं आहे की शासनाचे जेवढे विभाग आहेत, जवळपास 17 प्रकारच्या शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून या राज्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या पर्यंत, लाभार्थ्यांच्या पर्यंत त्या योजना योग्य पद्धतीने पोचतात की नाही पोचत, किंवा प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वेळेला त्यात काही कमतरता असतात किंवा त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचवल्या जात नाहीत, अशाही पद्धतीच्या गोष्टी आमच्या आढावा बैठकांमध्ये निदर्शनास आलेल्या आहेत. मग स्कॉलरशिपच्या संदर्भातले अनेक प्रश्न असतील, किंवा मग आपण जसं म्हणालात दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना, पात्र शेतकऱ्यांना, भूमिहीन शेतकऱ्यांना शेती देण्याचं काम असेल, त्यांना विहिरी देण्याचं काम असेल, त्यांना सोलर पंप देण्याचं काम असेल, त्यांना दुभत्या गाई म्हशी पुरवण्याचं काम असेल, किंवा दुभत्या गाई म्हशींना खुराक देखील पोचवण्याचं आणि औषधं देखील पोचवण्याचं काम असेल, हा देखील सगळ्या योजनांचा भाग शासनाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून चालतो. आणि मी जसं आपल्या बोलण्यात सांगितलं की 17 प्रकारच्या अशा योजना आहेत ज्या लाभार्थ्यांच्या पर्यंत पोचत्या होणं आवश्यक असतं. ते देखील पाहण्याचं काम आयोगाच्या माध्यमातून आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये आढावा बैठकांच्या अनुषंगानं त्या करत आहोत. आणि मला सांगताना आनंद होतो की या आयोगाच्या उपाध्यक्ष पदाची संधी मिळाल्यानंतर ज्या पद्धतीच्या कामाचा आवाका आणि झपाटा आम्ही सुरू केलेला आहे, निश्चितपणानं मला सकारात्मक बदल प्रशासनाच्या माध्यमातून देखील आता दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणानं ज्या पद्धतीची नेमणूक माझी झालेली आहे आणि ज्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून माझी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे आणि मला संधी देखील आहे की मी आज आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देखील देऊ इच्छितो. सर, आणखी एक भाग आहे की शासकीय व्यवस्थेमध्ये न्यायदानाचं जे पावित्र्य आहे ते राखलं जावं म्हणून एक क्वासी ज्युडिशियल अधिकार ज्याला म्हणतो आपण, अर्धन्यायिक अधिकार जे आहेत ते बहाल केलेले आहेत त्या यंत्रणेला. जसं की तहसीलदार जे आहेत ते तालुका दंडाधिकारी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो की त्यांना एक न्यायनिवाडा करण्याचा अधिकार जो आहे तो बहाल केलेला आहे. तद्वतच उपजिल्हाधिकारी ज्यांना त्याच्या वरची एक फळी ज्याला म्हणता येईल त्यांना सुद्धा एक अर्धन्यायिक अधिकार दिलेले आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांना सुद्धा एक अर्धन्यायिक अधिकार दिलेले आहेत. एक न्यायाच्या भूमिकेतून एक पॅरलल यंत्रणा जी आहे की शासनाच्या योजनाचं उत्तरदायित्व निभावत असताना कुणावरही कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये अशी एक भूमिका जी आहे ती प्रशासन व्यवस्थेने आपल्या घेतलेली. आणि मला वाटतं त्याच्यामधूनच आयोगाला सुद्धा एक अर्धन्यायिक अधिकार आहे. जेव्हा आपण कायद्याच्या परिभाषेमध्ये एखाद दुसऱ्या योजनाचं जेव्हा वर्गीकरण करतो किंवा त्याची फलनिष्पत्ती तपासतो तेव्हा काही बाबी समोर निश्चित येतात. त्याच्यातला योजनेविषयीच साक्षरता जी आहे ती लाभार्थ्यामध्ये जर असेल समजा, तर तो त्या योजनेचं सोनं अधिक करून जातो. म्हणून एका बाजूला योजनेची साक्षरता असणं म्हणजे आपल्या शैक्षणिक साक्षरतेबरोबर ज्या दूरदृष्टीने योजना साकारल्या गेलेल्या आहेत ती दूरदृष्टी त्या लाभार्थ्याच्या नजरेमध्ये निर्माण करणं आणि त्याच्याकडून त्या योजनेचा पुरेपूर लाभ घेणं, ह्याच्यामध्ये आयोग नेमकी कशी भूमिका निभावत आहे, का आयोगाची भूमिका ऑडिट पुरती मर्यादित आहे, हे तुम्ही ऍडव्होकेट म्हणूनही कसं बघता त्याच्याकडे? खरं तर न्याय निवाडा करणं ही काही सोपी बाब नाही. आणि हे अनुभवांती मी सांगू शकतो की शासन कितीही आग्रही असलं तरी अनेकदा प्रशासनातल्या काही वृत्ती
योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोचत्या होऊ देत, यामधला दुवा म्हणून देखील आणि शासन आणि प्रशासनावर वचक व्हावा म्हणून देखील आयोगाची भूमिका निश्चितपणानं आहे. निव्वळ एक न्यायदान करण्याची सिस्टम म्हणजे आयोग नव्हे. ज्यांना आवश्यकता आहे आणि ज्यांना जे अडचणीत आहेत किंवा जिथे अन्याय आहे तिथे आयोग निश्चितपणानं हमखास अशा नागरिकांच्या, लोकांच्या पाठीशी हमखासपणानं उभा आहे. आता असे अनेक उदाहरणं असतील की एकाच लाभार्थ्याला वारंवार लाभ मिळतात, दर आर्थिक वर्षात लाभ मिळतात, परंतु योग्य लाभार्थ्यांना मात्र, म्हणजे गरजू लाभार्थ्यांना मात्र निश्चितच न्यायापासून किंवा लाभापासून वंचित राहायला लागतं. अशा वेळेला आयोगाची भूमिका सुरू होते. आम्ही जेव्हा आढावा घेतो आणि आमच्या जेव्हा असं निदर्शनास येतं की एकच लाभार्थी हा वेगवेगळ्या योजनांमध्ये किंवा एकाच योजनांमध्ये वारंवार लाभार्थी असल्याची देखील उदाहरणं निदर्शनास आलेली आहेत. मी आढावा बैठकीमध्ये एकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असताना एका लाभार्थ्याला फोन केला आणि त्याला विचारलं की तुम्हाला ही दुभती गाय मिळाल्याचं तुमचं यादीमध्ये नाव माझ्या पुढे आहे. तर तो स्पष्ट चक्क असं म्हणाला की मला कधी गायी मिळाल्या नाही, मला म्हशी मिळाल्या नाही, आणि एवढंच नाही तर माझ्याकडे गोठा देखील नाही. तेव्हा मग तो जो लाभार्थी आहे तो कुठून जन्माला आला? तर अशा पद्धतीचे गौडबंगाल आणि घोटाळे ते देखील प्रशासनाच्या माध्यमातून निदर्शनास येतात. अशा वेळेला आयोगाची भूमिका अत्यंत कठोरपणे करावी लागते. एखाद्याला कोंडीत पकडणं, एखाद्याच्या विरुद्ध कार्यवाही करणं ही भूमिका आयोगाची नाहीये, परंतु त्या वचकाच्या आणि नियंत्रणाच्या माध्यमातून किमान योग्य माणसाला योग्य पद्धतीने लाभ पोचता करता येण्याच्या दृष्टीनं जी काही व्यवस्था निर्माण करण्याचा भाग म्हणून आयोगाकडे पाहिलं जावं अशी देखील आमची अशा वेळेमध्ये भूमिका असते आणि ती आम्ही निश्चितपणाने योग्य पद्धतीने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न असतो. अनेक समस्या आहेत. मी आपल्याला सांगू शकेन की जो काही शासन निधी अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांच्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून लोकांच्यासाठी देतो किंवा अर्थसंकल्पामध्ये तशा पद्धतीची तरतूद करतो, परंतु हा जो निधी आहे तो शेवटपर्यंत खर्च केला जात नाही. त्यामध्ये अनेक विविध कारणं असली तरी प्रशासनाची नाकर्तेपणाची भूमिका देखील किंवा त्यांचा अशा योजनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील त्यासाठी कारणीभूत आहे असं देखील आमच्या निदर्शनास येतं. आणि मग अर्थसंकल्पाचं जेव्हा शेवटचा अर्थसंकल्पाच्या वर्षामध्ये शेवटचा महिना जेव्हा येतो तेव्हा हा जो निधी आहे त्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीने देखील करण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळेला अशा निष्ठुर अधिकाऱ्यांना खरं तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी हा हेतू नसला तरी मग अनावश्यकपणे अशा विरुद्ध कार्यवाहीचं हत्यार आयोगाला अवगारावं लागतं. आणि मग जे काही आयोगाला अधिकार आहेत त्या अधिकाराच्या मर्यादेत राहून आम्हाला त्या पद्धतीनं लाभार्थ्यांपर्यंत शासनाला म्हणून पोचतं करण्यासाठी आम्हाला कणखर आणि कठोर भूमिका घ्यावी लागते. अशी अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगू शकेल, पुढच्या आपल्या या मुलाखतीच्या पार्टमध्ये येतीलच. परंतु अनेक जी उदाहरणं मी आता पाहतो की अनुसूचित जातीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये एक योजनांच्या संदर्भातली असाक्षरता निश्चितपणानं नोंदविलेली आहे किंवा ती आहे. आणि त्यामुळं या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा अशाही दृष्टीने देखील आज मी आपल्याला वैयक्तिकशः आणि वैयक्तिक स्तरावर धन्यवाद देतो की आपण घेतलेल्या या पुढाकारातून आयोगाचं महत्त्व प्रतिष्ठापित करताना शासनाच्या योजना देखील अशा लोकांच्यासाठी आहेत. किमान या माध्यमातून तुमचा प्रयत्न निश्चितपणानं सफलतेकडे जातो आहे आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांमध्ये, समाजामध्ये, लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासोबतच एक साक्षरता देखील निर्माण होते आहे. बरोबर आहे सर. याच्यातला आणखी एक भाग आहे की कायद्याचा उद्देश हा खरं म्हणजे धाक देण्यासाठी असतो. कायद्याचा उद्देश जो आहे तो भारतासारख्या
लोकशाही देशामध्ये जी आहे त्याची कायद्याची जी व्याप्ती जी आहे ती की ज्या यंत्रणा ज्या पद्धतीने निर्देशित केलेल्या आहेत त्या पद्धतीने सगळ्या यंत्रणा चालाव्यात या दृष्टिकोनातून कायद्याचं खरं म्हणजे एक ती सुद्धा परिभाषा जी आहे ती खूप मोलाची आणि तुम्ही त्याच पद्धतीने त्याची स्पष्टता अधिक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे. मला अजून एका गोष्टीचा विविध विषयांचा आढावा तुमचा प्रत्येक बैठकाही बघत आलेलो आहे मी. राज्यभर तुमचे दौरेही सगळे प्रत्येक भागामध्ये सुरू आहेत. महाराष्ट्राची आपण जेव्हा विभागणी करतो तेव्हा स्वाभाविकच प्रत्येक भूभाग हा वेगळा आहे. इथला महाराष्ट्रातला विदर्भ हा महाराष्ट्राचं जे शेवटचं टोक ज्याला म्हणता येईल तो भाग वेगळा आहे. मधला मराठवाडा वेगळा आहे. पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे. एकीकडं पाण्याने लदबद असलेलं सगळं क्षेत्र आहे, दुसरीकडं कोरडवाहू पाण्याचा थेंब नसलेलं क्षेत्र आहे. अशा ह्याच्यामध्ये अलीकडच्या ह्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये स्वयंरोजगाराची साधनं ही मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत आणि म्हणूनच भारत सरकार असेल, केंद्र सरकार आपलं असेल, महाराष्ट्र शासन असेल की मुख्यमंत्र्यांनी कौशल्य क्षेत्राच्या विकासासाठी वेगळी कटिबद्धता घेऊन समाजातल्या सगळ्या क्षेत्रातील सगळ्या युवकांना त्या समाजाच्या अंगी ज्या ज्या प्रकारचं स्किल असेल ते स्किल डेव्हलप व्हावं, विकसित व्हावं आणि त्यांना एक स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण बघाव्यात म्हणून एक वेगळी जोड जी आहे ती प्रत्येक शासकीय योजनांना देऊ केलेली आहे. विशेषतः सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांमध्ये तोच एक दृष्टिकोन आहे. तर हा युवकाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राकडे आयोग कशा पद्धतीने बघत आहे की अनुसूचित जाती जमाती तिथल्या युवकांना न्याय पोहोचला पाहिजे याच्याकडे कशा पद्धतीने काय व्हिज्युअलाइज करतायत तुम्ही किंवा कशा पद्धतीने जायला हवं त्याच्यामध्ये? आपण खरं म्हणालात, महाराष्ट्राची निर्मिती असेल मग त्यात नागपूर आणि अमरावती विभाग म्हणून विदर्भ आहे, मराठवाडा विभाग म्हणून आता छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, जळगाव नाशिक खानदेश असा विभाग असेल किंवा मग मुंबई विभाग आहे, ठाणे कोकण मिळून तो एक विभाग आहे, असे वेगवेगळे विभाग आहे आणि भौगोलिक संरचना देखील आहेत. विदर्भातल्या माणसाच्या समस्या वेगळ्या आहेत, बारामतीतल्या रहिवाशांच्या समस्या वेगळ्या आहेत, मराठवाड्यातल्या निश्चितच पूर्णत्वाने वेगळ्या आहेत. पण जर ॲट्रॉसिटीजच्या संदर्भाने, दलितांच्या संदर्भाने, अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भाने आम्ही चर्चा करायची झाली तर निश्चितच यांच्या समस्यांचं स्वरूप बदललेलं वाटत असलं तरी कोर मात्र एकच आहे. समस्येचं प्रमाण तशाच पद्धतीचं आहे. मी बारामती सारख्या जिल्ह्यात जाऊन आलो. आपल्याला आश्चर्य वाटेल, माझ्या 2 तासाच्या तिथल्या बैठकीमध्ये मला 132 शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलीत आणि ते सगळी प्रकरणं ॲट्रॉसिटीच्या रिलेटेड होती. त्यामुळं आमचा जो पाहण्याचा दृष्टिकोन होता की मी विदर्भाचा आहे, नागपूरचा आहे, त्यामुळे विदर्भातल्या समस्यांची मला जाण आहे आणि आमचं जे परसेप्शन होतं तो माझा भ्रम पुणे जिल्ह्यासारख्या पुढारलेल्या जिल्ह्यात, पाणी आणि पाणीदार नेतृत्व असलेल्या जिल्ह्यात जाऊन माझा भ्रम तुटला. किती ॲट्रॉसिटीचं प्रमाण असावं. भोरच्या म्हणजे पुणे जिल्ह्यातल्याच भोर गावामध्ये एका विक्रम गायकवाड नावाच्या होतकरू शिक्षित, उच्च शिक्षित विद्यार्थ्याचा ऑनर किलिंगच्या पोटी खून होतो आणि ते प्रकरण दडपण्यासाठी सगळी यंत्रणा एकजीव होऊन काम करायला लागते. असं जेव्हा पाहायला मिळतं, हे असेल प्रकरण किंवा मग अमरावती विभागातल्या चांदूर रेल्वेतलं एका नितेश मेश्राम नावाच्या होतकरू दलित तरुणाची हत्येचं प्रकरण असेल, पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू असेल, ही प्रकरणं जेव्हा मी पाहतो किंवा कळमेश्वर सारख्या एखाद्या छोट्याशा शहरामध्ये नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एखादा दलित तरुण किती वर्ष त्यांनी लढाई लढावी, 25 वर्ष. त्याची आई गेली, त्याला लग्न करता आलं नाही, राहायला घर नाही, घर त्याचं तोडलं गेलं, समाजकंटकांनी त्याला फुटपाथवर झोपायला लागलं. अशा अवस्थेतले प्रश्न जेव्हा आयोगापुढे येतात, मराठवाड्यात तर आणखी विचारू नका. मी आता बीड आष्टीमध्ये जाणार आहे. अनेक ठिकाणचे दौरे माझे प्रस्तावित आहेत आणि पुढच्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणचा दौरा करणार आहे.
ऑनर किलिंगचे प्रकरण किती असतात. नाही, पण याच्यामधला मुख्य भाग थोडासा असा पण आहे की बोर्ड आपण याकडे तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो की एक व्यक्तिगत वर्तन हा एक वेगळा विषय, त्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या ह्याची उकल करावी लागेल की पोलिसिंगचा जो भाग आहे तो प्रत्येक नागरिकागणिक आपल्याला एक एक पोलीस उभा नाही करता येणार. समाजाचंही उत्तरदायित्व येते की माझा घटक म्हणून मी सुद्धा एक पोलिसिंगची भूमिका जी आहे ती आपण घेतली पाहिजे. किंवा आपण संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहोत आपण, तर माझ्या पाठीशी कोण आहे, तर माझ्या पाठीशी संविधान आहे. तर संविधानातली मूल्य जी आहेत ती मूल्य अधिक डोळं जर झाली, मला वाटतं त्या दृष्टिकोनातूनही तसं एक सजगता जी आहे समाजातल्या सर्व घटकामध्ये ती जर त्या वेगळ्या पद्धतीने जर पोचल्या गेली सगळी सजगता, तर ती सजगता जितक्या ज्या प्रमाणात वाढेल, त्याच्याविषयीची जागरूकता ज्या प्रमाणात वाढेल, त्या प्रमाणामध्ये व्यक्तिगत पातळीवरच्या गुन्ह्याचं जे गुन्हेगारीकरण जे काही व्यक्तिगत पातळीवरचं वर्तन जे आहे ते वर्तन थोडंसं आपल्याला बदलता येऊ शकेल. माझा भाग थोडासा असा होता की बाबा या युवकांना आपण स्वयंरोजगाराच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी अजून आपल्याला काही या योजनांबरोबर काही जोड देता येऊ शकेल का, किंवा आयोग म्हणून आपल्याला त्या पद्धतीने काही कसं वेगळं दृष्टिकोन ठेवता येईल का, काय करता येईल आपल्याला? निश्चितपणानं मी आपल्या भागामध्ये सांगताना जे सांगितलं ही वैयक्तिक उदाहरणं यासाठी दिलीत की त्याच्या मागची पार्श्वभूमी, त्याच्या मागची कारण मीमांसांची चर्चा व्हावी. आणि हे जे काही दलित तरुण आहेत ज्यांच्या हत्या होतात किंवा ॲट्रॉसिटीचं प्रकार होतात किंवा बलात्काराची अनेक जी प्रकरणं आहेत ते कोणाचे तरी टूल होऊ नये, एखाद्या समाजातल्या विशिष्ट वर्गाच्या हाताखाली त्यांनी उपकरण म्हणून काम करू नये, त्यासाठीचा माझा तो उद्देश आहे. आपण जसं म्हणालात की सर्वकष अशा पद्धतीची चर्चा होऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने देखील आपल्याला कसं पुढं करता येईल. मी आपल्याला सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो की देशाचे प्रधानमंत्री म्हणून 2014 मध्ये माननीय मोदीजींनी जेव्हा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेला त्यांनी स्किल इंडियाचा नारा दिला, स्टँडअप इंडियाचा नारा दिला. आणि हा नुसता नारा त्यांनी दिला नाही तर त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली. आणि एक्झिक्युटिव्ह एजन्सी म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या विविध संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून हा निधी समाजातल्या शेवटच्या लोकांच्या पर्यंत पोचता करण्याचं त्यांनी एक चंग बांधला आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. आता जर मी आपल्याला सांगू शकतो की अनुसूचित जाती वर्गामध्ये काम करणारी बार्टी संस्था असेल किंवा आणखी समाजामध्ये म्हणजे महाज्योती असेल, सारथी असेल, परंतु आम्ही अनुसूचित जाती आणि जमातीच्या संदर्भाने जर चर्चा आणि विचार करायचा झाला तर आपल्या उद्योग क्षेत्रातले कांबळे जे आहेत, बार्टी असेल आणि टार्टी असेल, या संस्थांच्या माध्यमातून स्किल इंडिया म्हणून अशा अनुसूचित जातीच्या होतकरू तरुणांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं उभं होता येईल अशा पद्धतीच्या योजना अशा संस्थांच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्यांना उच्च शिक्षण देण्याची बाब असेल किंवा त्यांना प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ उभं करण्याचं काम असेल, ते देखील काम अशा संस्थांच्या माध्यमातून होत आहे. आणि जवळपास बार्टी सारख्या संस्थेला वार्षिक 300-350 करोड रुपयाचा निधी आज राज्य शासन देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये उपलब्ध करून देत आहे. ही अत्यंत मोठी बाब आहे. मी जेव्हा बार्टीचा आढावा घेतला तर आपल्याला सांगू शकतो की जवळपास 35,000 तरुणांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि 35,000 तरुणांना प्रशिक्षण देत त्यांच्यातले स्वयंरोजगार उभे करण्यासाठी मदत केली. आज त्यांचे परिवार सुखी आहेत, आज ते कामाला लागलेले आहेत. अशा विविध महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील जवळपास 7 संस्था अशा होतकरू तरुणांना प्रशिक्षण देण्याचं आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं उभं करण्याचं काम करते. या सगळ्या खरं तर शासनाच्या जमेच्या बाबी आहेत, बाजू आहेत. दुर्दैवानं मी जसं म्हणालो की आणि आपण जसं सांगितलं की नोकऱ्यांमध्ये हा समूह आहेच, परंतु त्याचं प्रमाण अत्यल्प जरी असलं आणि स्वयंरोजगारामध्ये तर ते प्रमाण अत्यल्प आहे, परंतु शासन म्हणून अशा सगळ्या परिवारांना, अशा सगळ्या होतकरू युवकांना, उच्च शिक्षितांना आणि शिक्षितांना
ज्या पद्धतीनं उभं करण्याचं काम या सगळ्या योजनांच्या आणि संस्थांच्या माध्यमातून राज्य शासन जे साधू पाहत आहे त्याला हातभार लागावा म्हणून देखील काम करण्याची गरज आहे. आणि या योजना मी पुन्हा सांगितलं, पुन्हा सांगू इच्छितो की आयोग म्हणून आम्ही अशा सगळ्या संस्था असेल, मग महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ असेल, मग त्यानंतर संत रविदास महाराज आर्थिक विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, अशा विविध महामंडळांच्या माध्यमातून देखील त्या योजना योग्य व्यक्तींच्या पर्यंत पोचतं करण्याचं जे काम आहे त्यावर देखरेख ठेवण्याचं काम, ते योग्य पद्धतीनं होतं की नाही ते देखील पाहण्याचं काम हे अनेक वेळेला आयोग म्हणून निष्ठुरपणे पार पाडावं लागतं. त्याचं कधी कधी दुःख होतं, परंतु आनंद या गोष्टीचा आहे की जरी कठोर आणि कणकर भूमिका घ्यावी लागली तरी शेवटी समाजातल्या या सगळ्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करणं हे आयोगाचं कर्तव्य आहे असं मी समजतो आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या कामाला पुढे नेतोय. एक सुरुवातीलाच आपण चर्चा करताना आपण म्हटलं होतं की अर्धन्यायिक अधिकार जे आहेत ज्या शासकीय यंत्रणांना भेटलेले आहेत त्यापैकी आयोग हा सुद्धा एक अर्धन्यायिक अधिकार बहाल केलेले आहेत. आणि कायदेविषयक साक्षरतेच्याच नजरेतून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने सोपी उकल जी आहे ती मेश्राम साहेबांनी यापुढे आपल्या सगळ्यांना करून दिलेली आहे की आयोगाची रचना, आयोगाची व्हिजिट, आयोगाची तपासणी म्हणजे एक कुठलंही ऑडिट नाही आहे, तर ज्यांच्या हक्कासाठी ज्या दूरदृष्टीने ज्या लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून शासन योजना आखतं, तयार करतं, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देतं, त्या निधीचा विनियोग शेवटच्या स्तरापर्यंत योग्य व्हावा, योग्य पद्धतीने जावा, अशी एक वेगळ्या प्रकारची जागरची भूमिका जी आहे ती आयोगाने अगदी समर्थपणे पेललेली आहे. ही चर्चा आपण अशीच त्यांच्यासोबत चालू राहूयात. राज्याच्या सामाजिक न्यायाची भूमिका समजून घेत असताना आपण त्याच्याबरोबरच अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कक्षा, त्यांचे अधिकार, त्यांचे उद्देश, त्यांचे उद्दिष्ट, त्यांचं ध्येय धोरण आणि एक जबाबदार असलेली भूमिका जी आहे ती समजून आपण आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धरमपालजी मेश्राम यांच्याकडून समजून घेत आहोत. या चर्चेमध्ये आणखीन एक महत्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी चर्चेमध्ये पुढे आला होता, तो म्हणजे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्याच्यामुळं आपण रस्त्यावर अगदी बिनदिक्कत अगदी छान व्यवस्थित चालू शकतो, आपल्या अधिकाराला घेऊन आपण चालू शकतो, जगण्याचा एक नागरिक म्हणून ज्या गोष्टीमुळे आपल्याला अधिकार भेटलेला आहे त्या संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्षाचा एक मैलाचा टप्पा जो आहे तो आपण स्वतंत्र भारतातला नागरिक म्हणून आपण अनुभवलेला आहे. प्रश्न साधा आहे याच्यातला फक्त की राज्यघटनेने, संविधानाने जे हक्क आपल्याला दिलेले आहेत त्या हक्काबरोबर आपल्या काही कर्तव्याची जाणीव सुद्धा आपल्याला होणं अपेक्षित आहे, असणं अपेक्षित आहे. एक राष्ट्र म्हणून, एक देश म्हणून नागरिकाकडनं जो देश आपल्याकडे पाहतोय की बाबा तुम्ही राष्ट्र निर्माणासाठी तुमचा काय हातभार काय कशा पद्धतीने आहे, ह्या दृष्टिकोनातून आपण अगदी सामाजिक न्यायाच्या ह्या योजनांकडे जरी पाहिलं तर त्याच्यातला फक्त एक तत्व जे आहे ते थोडंसं या ठिकाणी मुद्दाम चर्चेला घेण्यासारखं आवश्यक वाटतं की योजना घेणाऱ्यामध्येही एक साक्षरता असली पाहिजे. बाबासाहेबांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून राज्याची घटना आपली तयार केली, किंवा शेवटच्या कोसावर असलेल्या माणसाला, गावकुसाबाहेर राहणाऱ्या झोपडीतल्या माणसाला, माझ्या बांधवाला विकासाचा एक साथ जी आहे ती विकासाचा टप्पा भेटला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून सामाजिक न्यायाची उभारणी झालेली आहे. तर जिथं आपण शिक्षणाचं बळ घेतलेलं आहे, सगळ्या गोष्टीचं बळ आपण बाबासाहेबांच्या विचारातून घेतलेलं आहे, तर मग सामाजिक न्यायासाठी ज्या योजना आखल्या गेलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा डोळसपणा का अजून घेत नाही होत आपण? ही कोंडी आपण नेमकी आयोग म्हणून कशी फोडायची आपण? खरं तर या प्रश्नाचं स्वरूप आणि उत्तर याची व्याप्ती खूप मोठी होईल. संविधानाला परामर्श करताना आजही निव्वळ आयोग म्हणूनच नाही तर एक नागरिक म्हणून देखील आणि एक जबाबदार चळवळीतला तरुण म्हणून देखील माझ्याच मनात असा प्रश्न उपस्थित होतो की आजही देशामध्ये किती टक्के नागरिक हे संविधान साक्षर असतील? संविधान
हे नुसतं डॉक्युमेंट नाही आहे, तर पुढच्या अनेक वर्ष, अनेक पिढ्यासाठीचं ते विजन डॉक्युमेंट देखील आहे, जे परमपूज्य बाबासाहेबांनी अनेक देशांच्या संविधानाच्या विस्तृत अभ्यासानंतर त्यांनी ते या देशातल्या भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने तयार केलेलं आहे आणि या देशातल्या लोकांनी स्वतःप्रती अर्पित करून घेतलेला आहे. सामाजिक न्याय आणि संविधान या दोन्ही गोष्टी जोडताना खरं तर परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी स्वयंप्रकाशित व्हा अशा पद्धतीचं एक स्लोगन या देशाला आणि या देशातल्या सर्व समाजाच्या बांधवांना दिलेलं आहे. विशेषत्वाने हे स्लोगन किंवा हा विषय समजून घेताना देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील समाजाचा एक वर्ग अशा पद्धतीनं का राहतो, अजूनही तो विकासाच्या मुख्य प्रक्रियेत का सामील होऊ शकला नाही, आणि यासाठीच्या दोषी शासन आहे, यंत्रणा आहेत, मानसिकता आहे, वृत्ती आहे, की ते त्या समाजाचं वैयक्तिक अपयश आहे, याचं देखील चिंतन आपल्याला मांडणं अत्यंत आवश्यक आहे. आयोग म्हणून आमची जी भूमिका आहे, अशा सगळ्या गोष्टींचं नियोजन करत समाजातल्या शेवटच्या माणसाला बळकट करणे, मानसिकरित्या त्याच्या पाठीशी उभं होणे आणि त्याला विकासाच्याच निवड नव्हे तर समाजाच्या जी काही स्थिती आहे त्याच्या मुख्य धारेत प्रवाहित करणे, ही देखील जबाबदारी काही का अंगाने होईना किंवा काही का अंशाने होईना ती आयोगाची आहे असं मी समजतो. आणि त्यामुळं संविधान साक्षर करतानाच किंवा संविधान साक्षरतेचं प्रमाण समाजात सर्वदूर वाढवताना किंवा पोस्ट करण्यासोबतच शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना देखील योग्य पद्धतीने त्या पोचत्या करत त्यावर पूर्णत्वाने समाजाने किंवा समाजातल्या या घटकाने विसंबून राहू नये, तर या योजनांचा हेल्पिंग हँड म्हणून उपयोग करावा, तो काही कालावधीपुरता, आणि मग त्यांनी तो आपला बेस तयार करून, रनवे तयार करून उंच उडान घ्यावी, अशा पद्धतीची अपेक्षा संविधान निर्मात्यांना स्वतः होती. आणि त्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळतं की हजारो वर्षाचा पिचलेला हा समाज आज स्वातंत्र्योत्तर अमृत महोत्सवी वर्षानंतर अनेक अर्थानं तो प्रगत झालेला आहे. मग तो शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, नोकऱ्यांच्या क्षेत्रात असेल, किंवा मग तो स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं किंवा मोठे व्यवसाय प्रतिष्ठापित करण्याच्या दृष्टीने देखील असेल, तो उंच उडाण घेण्यासाठी आता कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीच्या प्रयत्नात आहे. आयोग म्हणून आमची जी काही भूमिका आहे ती शासनाच्या या ज्या हेल्पिंग हँड्स, मदतीचे हात देणाऱ्या या ज्या योजना आहेत, अशा योग्य माणसांची निवड करत त्यांच्यापर्यंत पोचत्या करताना त्यांना तशा पद्धतीची मदत व्हावी, हा शुद्ध हेतू शासनाचाही आहे, शासन कर्त्यांचाही आहे, संविधान निर्मात्यांचाही आहे, आणि आता अनायासे आयोग म्हणून आमचा देखील आहे. तेव्हा निश्चितपणानं समाजातल्या अशा सर्व लोकांना शोधत, त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षित करत, त्यांच्यासाठीच्या योग्य पद्धतीचं मैदान तयार करत, त्यांना अशा योजनांचा लाभ देत समाजाच्या मुख्य धारेत प्रवाहित करत, हा देश त्यांचा आहे आणि या देशाला मोठं करण्याची जबाबदारी त्यांची देखील आहे, हे समजावून सांगताना आयोगाची भूमिका अशाच पद्धतीनं आज तरी आहे. आणि आम्ही त्याच पद्धतीनं अन्यायग्रस्तांना न्याय देताना या पद्धतीचं देखील काम करण्याचा निश्चितपणानं आयोगाचा प्रयत्न आहे. आपण जो प्रश्न आज खरं तर माझ्या समोर उपस्थित केलात तो माझ्या स्वतःसाठी चिंतनीय आहे, त्यावर चिंतन मांडलं गेलं पाहिजे, परंतु आयोग निश्चितपणानं या दिशेनं देखील प्रयत्नरत राहील, अशाही पद्धतीची ग्वाही मी आज आपल्याला या माध्यमातून देऊ इच्छितो. संविधानाच्या दृष्टिकोनातही सामाजिक न्याय विभाग जो आहे तो प्रयत्नरत आहे, त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहे.
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जितकी काही शाळा महाविद्यालय आहेत तर त्या महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत संविधान पोचावं, त्याच्यातील मूल्य पोचावीत, याही दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न जे आहेत ते शासनामार्फत सुरू आहेत. प्रत्येक शाळेमध्ये गेली 75 वर्ष आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आपण ही प्रार्थनाही करतो. पण मूल्यात्मक जो बदल वर्तनातला हवा आहे की तो जर बदल घेण्यासाठी आणखी काही शैक्षणिक पातळीवर आपल्याला संविधानाच्या दृष्टिकोनातून काही भर घालणं गरजेचं वाटतं का आयोग म्हणून, किंवा काय काय करता येऊ शकेल अजून? जसं की प्रगत राष्ट्रामध्ये अमेरिकेचंच उदाहरण आपल्याला देता येईल की तिथे राष्ट्र म्हणून एक वेगळी संकल्पना अजूनही तेवढ्याच ताकदीने शाळेच्या मुलांमध्ये अगोदर भिनवली जाते, बिंबवली जाते. तर ती राष्ट्र म्हणून बघण्याची जी बिंबवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला अजून तेवढीच प्रखर होणं आवश्यक वाटतं का शैक्षणिक क्षेत्रामध्ये? निश्चितपणानं शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा बालपणापासून असेल किंवा मग युवावस्थेपर्यंतचा विषय असेल, या इच्छा आणि महत्वाकांक्षा प्रबळ होणं आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षण देणं, त्या पद्धतीचं शिक्षण पोस्ट करणं आवश्यक आहे असंच मलाही वाटतं. त्यासाठी परमपूज्य बाबासाहेबांनी अनुसूचित जातीच्या होतकरू तरुणांना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. विषय निघालाच आहे तर मला हे देखील मांडताना अत्यंत दुःख होतं की महाराष्ट्रातल्याच अनेक शिक्षण संस्थांनी, अनेक शिक्षण सम्राटांनी, मला आता म्हणता येणार नाही परंतु जर तो कालावधी तपासला तर ज्या काही सरकारचा तो कार्यकाळ होता, एकट्या नागपूर विभागातल्या स्कॉलरशिपची तपासणी जेव्हा केली गेली तेव्हा 2000 पेक्षा अधिक करोड रुपयाचा घोटाळा त्यात आढळला. आणि तत्कालीन वेळेला नागपूर शहराचे पोलीस आयुक्त श्री व्यंकटेशनजी यांच्या अध्यक्षतेखाली एका SITची निर्मिती झाली. मला हे सांगताना दुःख होतं की अजूनही तो अहवाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचता झालेला नाहीये. तर या वेळेला यासाठीचे कोण दोषी आहेत तर तत्कालीन शासनातले जे काही लोक होते ते, त्यांच्या माध्यमातून उभे झालेले शिक्षण सम्राट असतील ते, या सगळ्यांनी अशा पद्धतीचा बोगस कार्यभार केलेला आहे. आणि जेव्हा मग 2014 मध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आलं, तेव्हा डिजिटलायझेशन करताना किंवा DBT करताना ज्या गोष्टी प्रकर्षाने दिसल्या की सरकारी योजनांचा बट्ट्याबोळ कसा होतो आणि शासनाला किंवा सरकारला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत किंवा सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत होण्याच्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा अपेक्षित आहेत त्या सगळ्या गोष्टींचा बट्ट्याबोळ होताना दिसतो, तेव्हा ते या देशाच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं आणि त्या लोकांच्या दृष्टीने देखील अत्यंत दुःखाचं आणि दुर्दैवी असतं. आम्हाला जर या देशाला राष्ट्र म्हणून, राज्य म्हणून खऱ्या अर्थानं पुढे न्यायचं असेल तर आम्हाला स्वतःचं योगदान किती आहे ते देखील आम्हाला तपासलं पाहिजे. आम्हाला जबाबदारीच्या सोबत कर्तव्याची जाण देखील असली पाहिजे असंही मी म्हणेन. आता मला खऱ्या अर्थानं जर 2047चा बलशाली भारताच्या निर्मितीची संकल्पना जर आमची आहे, जर ती मोदीजींची आहे, जर ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे, तर त्या दृष्टीनं समाजाचं देखील त्याच पद्धतीचं योगदान असावं आणि ते सर्वसमावेशी असावं. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये दुर्दैवाने स्पर्धेच्या एका रांगेत येण्यासाठी, समन्यायी रांगेत येण्यासाठीचा जो दलित शोषितांचा प्रवास आहे, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा किंवा समाजातल्या या वर्गाचा प्रवास आहे, तो वेदनादायी आहे. परंतु यापुढे मात्र आम्हाला हा देश आमचा आहे, हे राज्य आमचं आहे आणि याला विकासाच्या प्रगतीपथावर नेताना आमचं देखील निश्चितपणानं योगदान त्यात असावं आणि आम्हीही निवड घेणारेच नाही तर देणारही हात होऊ शकतो, ही भावना आम्हाला आमच्यामध्ये बळकट करावी लागेल आणि त्या दिशेचा प्रवास देखील आम्हाला सुरू करावा लागेल. मला हे सांगताना आनंद होतो की आत्ता आम्हाला खूप बदल दिसत आहेत, समाजामध्येही
समाजातल्या अशा सर्व वर्गांमध्येही, आणि त्यात आयोगाची जर आमची भूमिका आणि आमचं जर योगदान मोजण्याची वेळ आली तर निश्चितपणाने अशा सर्व स्तरांमध्ये प्रभावी आणि सकारात्मक काम उभं करण्यासाठीचा आयोगाचा जो काही प्रयत्न असेल तो निश्चितपणे आपल्याला येत्या काळात दिसेल, आणि तसाही मला आपल्या माध्यमातून विश्वास व्यक्त करावासा वाटतो. धन्यवाद. हे होते अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धरमपाल मेश्राम. काही कडवं सत्य त्यांनी या ठिकाणी ह्याच्यासाठी या मुलाखतीत मांडलेलं आहे की समाजानेही कुठंतरी डोळसपणा ठेवला पाहिजे. विशेषतः योजनांचे जे लाभधारक आहेत त्या योजनांच्या लाभधारकांमध्येही एक व्यापक डोळसपणा यावा, जबाबदारीचं भान यावं, शासकीय यंत्रणेला यावं. या दृष्टिकोनातून त्यांनी एक चांगली मांडणी आपल्या या ठिकाणी मुलाखतीतून व्यक्त केलेली आहे. मला वाटतं आपण हा डोळसपणा या मुलाखतीतून घेऊयात. आपल्या सर्वांचे आभार. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.